तुम्हाला माहिती आहे का, समर्थ रामदास स्वामींनी स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये वाल्मिकी रामायण लिहिलं होतं. हे सर्व घडलं होतं नाशिकमध्ये. हे कसं घडलं आणि आज ते वाल्मिकी रामायण कुठे आहे याबद्दलची ही गोष्ट. ही गोष्ट सुरू होते एका लग्न मंडपापासून. 1608च्या जवळपासचा हा काळ. जालना जिल्ह्यातील जांब या गावी नारायण सूर्याजी ठोसर हा व्यक्ती लग्न मंडपामध्ये बोहल्यावर उभा होता. तेवढ्यात पुरोहितांकडनं सावधान हा शब्द ऐकून या नवरदेवाने पळ काढला आणि तो येऊन पोहोचला नाशिकच्या पंचवटी या ठिकाणी. आणि इथूनच सुरू झाला नारायणापासून रामदास होण्याचा प्रवास. नाशिकच्या टाकळी परिसरामध्ये नंदिनी आणि गोदावरी यांच्या संगमावर रामदास स्वामींनी उभं राहून 13 कोटी वेळा श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जाप केला. दररोज 1200 सूर्यनमस्कार घालून शरीर आणि मन दोघं घडवलं. याच ठिकाणी इथल्या स्थानिक विद्वानांकडनं रामायणाचा अभ्यास करण्यासाठी सुरुवात केली आणि मग वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी रामायण लिहिण्याचा अट्टहास केला. सन 1622 मध्ये त्यांनी बालकांड पूर्ण केलं. त्यानंतर अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड हे त्यांनी नाशिकच्या टाकळी परिसरामध्ये पूर्ण केले. बाकीच्या 2 कांडांची निर्मिती त्यांनी सातारा जिल्ह्यातील मसूर या ठिकाणी पूर्ण केली. या संपूर्ण ग्रंथामध्ये 24,600 संस्कृत श्लोक आहेत. त्यामध्ये 1820 पानं आहेत. आता प्रश्न येतो की हा ग्रंथ आत्ता कुठे आहे? तर समर्थ रामदास स्वामींनी स्वतः लिहिलेलं हे वाल्मिकी रामायण आजही धुळे जिल्ह्यातील श्री समर्थ वाग्देवता मंदिरामध्ये जतन करून ठेवण्यात आलेला आहे. 17व्या शतकात आणि वयाच्या 14व्या वर्षी लिहिण्यात आलेला हा ग्रंथ हा केवळ धार्मिक नाही तर नाशिकच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक इतिहासाचा एक ठेवा आहे, जो आजही जिवंत आहे.